खूप सारे जर ब्लाऊज शिवायचे असतील आणि तुम्हाला हात शिलाई घालायला कंटाळा येत असेल तर काय करायचं बघा, कमरेचा भाग कशा पद्धतीने जोडून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला हात शिलाई सुद्धा घालायला पडणार नाही। आता इथं मेन ब्लाऊज पीसच्या आतल्या साईडला अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि अस्तरच्या भागापेक्षा मी जो ब्लाऊज पीस घेतलेला आहे तो 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा। कटिंग करते वेळेस 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि अस्तर घेऊन हा पूर्ण शिलाई मारून घ्यायची। आता हा भाग ओपन करून घ्यायचा। ओपन करून घेतल्यानंतर अस्तरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा तो भाग आणि त्याच्यावरती एक टॉप शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई करून घेत असाल तर तुम्हाला हात शिलाई सुद्धा घालायला पडणार नाही। कारण बघू शकता इथं अगोदरच शिलाई मारून घेतलेली आहे आणि फोल्ड केल्यानंतर ती पूर्णपणे आतमध्ये शिलाई जाते, बाहेरच्या बाजूला अजिबात दिसत नाही। इथं पाठीमागचा भाग तयार झालेला आहे, बघू शकता पूर्ण साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायचं आणि टक्स घालून घ्यायचे पाठीमागचे। आता टक्स घालते वेळी काय करायचं, पूर्ण फिनिशिंग मध्ये टक्स येण्यासाठी हे असं एक शिलाई मारून घेते, त्याच्यानंतर टक्स जॉईन करून घ्यायचं। इथं बघू शकता फायनल लुक अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार आहे। हात शिलाई सुद्धा घालायला लागत नाही। तर व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा।